कारण इट्स अ स्टँडिंग जोक, की तुमच्या आईनंतर फक्त तुमच्या अॅनेस्थेटिस्टला काळजी असते, की तुम्ही कधी खाल्लंय. बट इट्स एक्झॅक्टली अपोझिट. आईला खाऊ घालायचं असतं आणि अॅनेस्थेटिस्टला खाऊ घालायचं नसतं. सो हे महत्वाचं काय आहे, की एक आपले प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्सेस असतात. म्हणजे आपण खाता-खाता चुकून एखादा अन्नाचा कण आपल्या श्वासनलिकेत गेला, तर आपल्याला ठसका लागतो आणि रिफ्लेक्सली आपण स्वतःहून तो अ, बाहेर काढतो. सो हे जे प्रोटेक्टिव्ह कफ रिफ्लेक्स ज्याला आपण म्हणतो, ते रिफ्लेक्सेस सगळे अंडर जनरल अॅनेस्थेशिया. इट विल नॉट हॅपन अंडर रिजनल, बट इन जनरल अॅनेस्थेशिया ते सगळे अबॉलिश होतात किंवा मास्क होतात कंप्लीटली. अशा वेळी जर पोटात काही अन्न असेल आणि जर ते वर आलं, घशाशी आलं, तर ते श्वासनलिकेत जाऊन ते लंग्समध्ये पसरण्याचे चान्सेस असतात आणि यामुळे न्यूमोनियाज किंवा इव्हन मेजर इन्फेक्शन्स किंवा इमिडिएट स्पाझम्स आणि ऑन टेबल कॉम्प्लिकेशन्स पण होऊ शकतात. सो तो एक फास्टिंग क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे. सो इट युजुअली एक 6 ते 8 तासाचा तो फास्टिंग क्रायटेरिया आहे. तो वेगवेगळ्या प्रकारे असतो. जसं आपण आता म्हणतोय, की जे पेशंट्स GLP-1 हे घेत आहेत, अगोनिस्ट घेत आहेत, तर त्या पेशंटसाठी तो जास्त असू शकतो. डायबिटिक्समध्ये तो जास्त असू शकतो. लिव्हर डिसीजच्या पेशंटमध्ये तो जास्त असू शकतो. बट ओव्हरऑल टेंडन्सी आपण तो फास्टिंग पिरियड कमी करण्याची आता दिवसेंदिवस आहे, की जेणेकरून आपण कमीत कमी तो फास्टिंग पिरियड ठेवतो. तोही वेगवेगळा आहे. सॉलिड्ससाठी वेगळा आहे, लिक्विडसाठी वेगळा आहे आणि लिक्विडमध्ये सुद्धा सॉलिड पार्टिक्युलेट लिक्विड्स ऑर मिल्क कंटेनिंग लिक्विड्ससाठी तो सेम ॲज सॉलिड्स आहेत, पण क्लिअर लिक्विड्स म्हणजे नारळ पाणी किंवा साधं पाणी यासाठी तो वेगळा आहे. तो 2 तासाचा क्रायटेरिया इनफ आहे.